तृतीय वर्ष कला विशेषतर पेपर 4 इतिहास सत्र दुसरे प्रकरण दुसरे मोगल काळ यातला हा शेवटचा मुद्दा. औरंगजेब याचा कालखंड आहे 1658 ते 1707. बाबराने स्थापन केलेल्या मोगल वंशातील हा शेवटचा पराक्रमी आणि प्रतापी सम्राट म्हणून नावारूपाला आलेला आहे. सुमारे 50 वर्षे त्याने भारताच्या एका विशाल प्रदेशावर सत्ता स्थापन करून राज्यकारभार केलेला आहे. शहाजहानचा हा 3 नंबरचा मुलगा असून दिल्लीच्या सम्राट होण्याची महत्वाकांक्षा त्याला अत्यंत जबरी होती. सम्राट बनण्या अगोदर किंवा बनत असताना त्याने आपले 3 भाऊ आणि वडिलांना कैदेत टाकलेलं आहे आणि सत्ता हस्तगत केलेली आहे. औरंगजेबाने आलमगीर हे नाव धारण करून सन 1658 मध्ये दिल्लीच्या राजगादीवर आलेला आहे. राजगादीवर येण्यापूर्वी वारसा युद्धामुळे जे काही त्याच्या साम्राज्यामध्ये रणधुमाळी माजलेली होती, यामुळे साम्राज्य अस्ताव्यस्त झालेलं होतं. अशा या साम्राज्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून आणि राज्यकारभार करताना किंवा राज्याचा विस्तार करताना सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. असा हा औरंगजेबाचा साम्राज्य विस्तार पाहत असताना पहिला मुद्दा म्हणजेच आसाम आणि कूचबिहार या भागात सत्ता. सम्राट औरंगजेब गादीवर आल्यानंतर त्याने उत्तर पश्चिम व उत्तर पूर्वेकडील सीमा भागाकडे त्याने लक्ष दिलेलं आहे. वारसा हक्काच्या युद्धामुळे निर्माण झालेला गोंधळाचा फायदा घेऊन आसाम आणि कूचबिहारच्या शासकांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले होते. कूचबिहारचा शासक प्रेमनारायण याने आपल्या राज्याच्या शेजारील मोगलांचा बराचसा प्रदेश ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाल केली होती. या माध्यमातून 1658 मध्ये औरंगजेबाने आपलं सैन्य पाठवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आसामची राजधानी गुवाहाटी ताब्यात घेऊन प्रचंड लूट केलेली आहे. प्रेमनारायणचा हा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मीर जुर्मला या बंगालच्या सुभेदाराची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. परंतु विशेष काही साध्य झालेलं नाही, कारण की 1663 मध्ये मीर जुर्मला याचा मृत्यू झालेला आहे. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे शाहिस्तेखान किंवा छतगावचा विजय. मीर जुर्मलाचा मृत्यूनंतर औरंगजेब याने त्याचा मामा शाहिस्तेखान याची नेमणूक बंगालच्या राज्यपालपदी केलेली आहे. सन 1665 मध्ये आराकानाच्या राजाचा पराभव करून आसामच्या बाह्य ठाण्यांवर त्याने कब्जा मिळवलेला आहे. 1667 मध्ये शाहिस्तेखानाने जानेवारीत छतगाव ताब्यात घेऊन त्याचे इस्लामाबाद असे नामांतरण केलेलं आहे आणि पुढे ते मोगलांचे कायमचे ठाणं बनलेले दिसून येतं. मोगल आणि अहोम राजे यांच्यातील संघर्ष अनेक वर्षे चालू होता, परंतु शेवटी 1680-81च्या दरम्यान ओयम शासकांनी मोगलांशी तह केलेला दिसून येतो. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पोर्तुगीजांचा बंदोबस्त.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगाल प्रांतात पोर्तुगीजांनी फार उच्छाद मांडला होता. बंगाल प्रांतातील लोकांना ते पकडत असत, पाठवत असत आणि गुलाम म्हणून विकत असत. शाहिस्तेखानाने या पोर्तुगीजांच्या चाच्यांविरुद्ध सागरी मोहीम काढून त्यांचा पराभव केला. त्याने छतगाव हे मोगलांचे लष्करी ठाणे करून पोर्तुगीजांच्या चाच्यांवरची पाडेमुळेच खणून काढलेले आहेत. हजारो बंगाली शेतकऱ्यांची पोर्तुगीजांच्या जातातून सुटका केलेली आहे आणि त्यांना स्वातंत्र्य दिलेले दिसून येते किंवा त्यांच्यावर एक प्रकारे पोर्तुगीजांच्या जाचातून त्यांची मुक्तता केलेली आहे. पुढचा मुद्दा म्हणजे औरंगजेबाचे धार्मिक धोरण. औरंगजेब हा कट्टर सुन्नीपंथी होता. इस्लामवर त्याची प्रचंड श्रद्धा होती. इस्लामला राजधर्म म्हणून त्याने मान्यता दिली. त्या माध्यमातून विशेषतः करून जहांगीराचा भोगविलासी आणि शहाजहानचा थाटमाट यापासून औरंगजेब शेकडो मैल दूर होता. त्याची राहणी अत्यंत साधी होती. इस्लाम धर्माच्या प्रसारासाठीच आपल्याला देवाने किंवा ईश्वराने या जगतात पाठवलेला आहे अशी त्याची समजूत होती. स्वधर्माच्या प्रचारासाठी त्याने हिंदूंविरुद्ध जिहादची घोषणा केली. हिंदूंचे नागरिकत्वाचे अधिकार त्यांनी काढून टाकलेले होते. हिंदू धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा त्याने एक प्रकारे चंगच बांधला होता. अहमदाबादचा सुप्रसिद्ध चिंतामणी मंदिरात गोवध करून मंदिराचं परिवर्तन त्याने मशिदीत केले होते. प्रांताधिकाऱ्यांना अत्यंत सक्त आज्ञा दिलेल्या होत्या की ज्या ठिकाणी हिंदूंचे मंदिर असतील अशी मंदिरं नष्ट करण्यात यावीत आणि पर्यायाने औरंगजेबाच्या आज्ञेने शेकडो मंदिरांची तोडफोड करण्यात आलेली दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने हिंदूंचे बनारसचे विश्वनाथ मंदिर, मथुराचे केशवदेव, पाटणाचे सोमनाथ इत्यादी मंदिरं त्याने भुईसपाट केलेली आहेत. एकंदरीत शासन व्यवस्थेत त्याने करण्याचे त्याने धोरण ठरवलेलं आहे. या माध्यमातून साम्राज्यामध्ये नोकऱ्या देताना सुद्धा त्याने हिंदू धर्म बाजूला सारून जो कोणी इस्लाम धर्माचा स्वीकार करेल यासाठी त्याने अनेक प्रकारचे प्रलोभन दाखवलेले आहेत. यात जहागिरी, बक्षिसे, पैसा आणि उच्च पदावर त्याने नेमणूक करण्यास सुरुवात केलेली आहे. 12 एप्रिल 1679 मध्ये औरंगजेबाने काढलेल्या हुकमानुसार स्त्रिया, मुले आणि भिकारी इत्यादींना सोडून अन्य सर्व हिंदूंकडून सक्तीने जिझिया कर घेण्यात आलेला आहे. ज्या हिंदूंना प्रयाग या ठिकाणी स्नान करण्यासाठी जायचं असेल त्यांच्याकडनं जादा कर घ्यावा लागत असेल. तीर्थक्षेत्रांवर औरंगजेबाने असाच कर बसवलेला होता. एवढंच नव्हे तर मुसलमान व्यापाऱ्यांकडनं जकात घेणं त्याने बंद केले होते, तर हिंदू व्यापाऱ्यांकडनं मात्र 5% जकात तो घेत असे. विशेषतः करून 1665 मध्ये त्याने असा हुकूम काढला की राजपूत सोडून अन्य हिंदूंनी हत्तीवर बसणे, पालखी, शस्त्रास्त्र बाळगणे यासारख्या गोष्टींवर त्याने बंदी घातलेली आहे. हिंदूंचा उत्सव आणि मेळाव्यांवर त्यांनी बंदी घातलेली आहे. हिंदूंनी कोणत्याही प्रकारे सार्वजनिकरित्या सण उत्सव साजरा करू नये अशा प्रकारे त्याने अध्यादेश काढलेला दिसून येतो. औरंगजेबाच्या काळामध्ये हिंदूंच्या मंदिरांची एवढी विटंबना झाली, इतकी विटंबना यापूर्वी कधीच झालेली नव्हती. त्या माध्यमातून
पर्यायाने हिंदूंच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अत्यंत तीव्र अशी घृणा निर्माण झालेली दिसून येते. साम्राज्यातील शीख, बुंदेले, जाट, सतनामी, राजपूत व मराठे हे त्यांच्या विरोधात गेलेले आहेत. संपूर्ण भारत देश त्याच्या अतिरेकी धर्मवेडेपणामुळे पेटलेला दिसून येतो आणि असा या पेटलेल्या जनतेचे बंड मोडण्यासाठी त्याने प्रचंड सैन्य उभारलेले दिसून येते. यानंतर औरंगजेबाचे राजपूत विषयक धोरण. अकबराच्या उदार धोरण मोगल आणि राजपूत यांच्यात एकमेकांमध्ये घनिष्ठ मैत्री निर्माण झाली होती. तेव्हापासून हे राजपूत राजे मोगल सम्राटांशी अगदी प्रामाणिकपणे सेवा करीत असत. शहाजहानच्या काळात मोगल दरबारात आमेरचा राजा जयसिंग आणि मारवाडचा राजा जसवंतसिंग राठोड यांचे फार मोठे प्रस्थ होते. या दोघांनी वारसा युद्धात दाराचा पक्ष घेतल्याने औरंगजेब मनापासून त्यांच्यावर चिडला होता, परंतु उघडपणे हा रोष त्याने प्रकट केला नाही. औरंगजेबाच्या हिंदू विरोधी धोरणाने राजपूत असंतुष्ट झाले. मारवाडचा राजा जसवंतसिंग राठोड याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य गिळंकृत करण्याचा औरंगजेबाने प्रयत्न केला, परंतु जसवंतसिंहाचा स्वामी भक्त सरदार दुर्गादास राठोड याने विरोध केलेला आहे. औरंगजेबाने मारवाड जिंकून घेताच दुर्गादास राठोडने मेवाडचा राजा राजसिंहाकडे आश्रय घेतलेला आहे. मेवाड आणि मारवाड यांच्या संयुक्त सेनेने आता मोगलांविरुद्ध लढा दिलेला आहे, परंतु मोगल सैन्याने त्याचा पराभव केलेला दिसून येतो. यानंतर औरंगजेबाचे दक्षिण धोरण. शहाजहानच्या कारकिर्दीपासूनच औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. दक्षिण भारतामध्ये विजापूर आणि गोवळकोंडा ही मुस्लिम राज्य होती. त्यांना नष्ट करण्याचे त्याचे धोरण होते. पण या दोन्ही राज्यांची खरी काळजी जर कोण घेत असेल तर ते शहाजी राजे. अशा या कालखंडामध्ये विजापुरकरांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष चालू असताना औरंगजेबाने शाहिस्तेखान म्हणजे आपला मामा यास सैन्य घेऊन पाठवले आणि पुण्यास शाहिस्तेखानाने मुक्काम ठोकलेला आहे. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला करून शाहिस्तेखानाची बोटे कापली. सुरत ही मोगलांची बाजारपेठ लुटली, अमाप संपत्ती त्यातून नेली. यानंतर आलेल्या राजा जयसिंगाने सर्व बाजूने नाकेबंदी केल्यामुळे शिवाजी महाराजांनी यात पुरंदरच्या तहाच्या माध्यमातून शरण आलेले आहेत. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराज आग्र्यास गेले, औरंगजेबाची भेट घेतली आणि औरंगजेबाच्या भेटीतून निष्ठून स्वदेशी सुखरूप परत आलेले आहेत. पुन्हा सुरत, बागलान, खानदेश, वराळ या मोगली मुलखांवर त्यांनी स्वाऱ्या केलेल्या आहेत आणि पुरंदरच्या तहाच्या माध्यमातून गेलेले किल्ले मराठ्यांनी परत मिळवले दिसून येतात. विशेषतः करून 1680 शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि 1 एप्रिल 1682 औरंगजेब आता दक्षिण भारत जिंकण्यासाठी ब्राह्मपूरमध्ये दाखल झालेला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने त्याने विजापूरचं राज्य जिंकलेलं आहे 1686. विजापूरचे सूत्र यावेळेस शरझास खान नावाच्या प्रधानाच्या हाती होते. राजपुत्र आझमच्या नेतृत्वाखाली विजापूरच्या शहराला वेढा देण्यात आलेला आहे. विजापूरला संभाजी महाराज आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाह यांचे सहाय्य होते. विजापूर लवकर हाती येत नाही म्हणून औरंगजेब स्वतः 1686 दक्षिणेत आलेला आहे आणि त्याने वेढा दिलेला आहे. तेव्हा सुलतान सिकंदर याने औरंगजेबाकडे शरणागती पत्करलेली आहे. त्यास खान हा किताब देऊन
दर साल 1,00,000 रुपयाची निवृत्ती वेतन देण्यात आलेलं दिसून येतं. एवढंच नव्हे तर सुलतानाच्या बहिणीशी राजपुत्र आझम याच्याशी विवाह लावून देण्यात आलेला दिसून येतो. यानंतर दक्षिण धोरणातलाच मुद्दा म्हणजे गोवळकोंड्यावर स्वारी 1687. विजापूरच्या विजयानंतर 1687 मध्ये औरंगजेब गोवळकोंड्याच्या राज्याकडे वळलेला आहे. या ठिकाणी अबुल हसन हा गादीवर होता. त्याचा सर्व कारभार मादन्ना आणि अंकन्ना हे दोघे हिंदू मुत्सद्दी पुरुषांकडे होता. मीर मोहम्मद इब्राहिम हा गोवळकोंड्याचा सेनापती फितूर झाल्यामुळे सुलतानाने शरणागती पत्करली. मादन्ना व अंकन्ना यांना ठार करण्यात आलेला आहे आणि गोवळकोंड्याचा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतलेला दिसून येतो. सुलतान अबुल हसनला बंदी करून दौलताबादच्या किल्ल्यात पाठवण्यात आलेला आहे. या विजयामुळे औरंगजेबास 7 कोट नगद आणि आमापाशी संपत्ती प्राप्त झालेली दिसून येते. यानंतर दक्षिण धोरणातला शेवटचा मुद्दा म्हणजेच मराठ्यांशी युद्ध. विजापूर आणि गोवळकोंडा हे राज्य जिंकल्यानंतर आता औरंगजेबाने आपले सर्व लक्ष मराठ्यांकडे केंद्रित केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध त्यांनी आपली फौज पाठवून संभाजी महाराज आणि त्यांचा मित्र कवी कलश या दोघांना मोठ्या प्रयत्नाने त्यांना कैद करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत 1689 मध्ये औरंगजेबाने या दोघांच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना पकडून ठार मारलेलं आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे राज्य लोकरला जाईस असं औरंगजेबास वाटत होतं. परंतु संभाजी महाराजांचे लहान बंधू राजाराम हे गादीवर आलेले आहेत किंवा त्यांनी सत्तेवर आले आहेत. त्यांनी सन 1700 पर्यंत मराठ्यांचं नेतृत्व नेटाने केलेलं आहे. महाराष्ट्राबाहेर आणि कर्नाटक बाहेर जिंदीमध्ये जाऊन मराठा सैनिकांच्या आणि सरदारांच्या मदतीने यामध्ये संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्र पंत अमात्य, प्रल्हाद मिराजी, खंडू बल्लाळ यासारख्या सरदारांच्या माध्यमातून मोगलांचा प्रतिकार केलेला आहे. राजारामाच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी सुद्धा राज्यकारभाराचे सूत्र हाती घेतलेले आहेत. शेवटी 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यामुळे मोगली सैन्याचा प्रतिकार हा आपोआप कमी झालेला आहे आणि जवळपास 27 वर्षांपासून चालत आलेल्या या संघर्षात औरंगजेबाला मात्र शेवटी यश प्राप्त झालेलं नाही. अशा प्रकारे इसवी सन 1526 मध्ये मोगल बादशाह म्हणजे मोगल सम्राट बाबरापासून औरंगजेबापर्यंत अशी ही सत्ता दिल्लीमध्ये स्थापन झालेली होती. शहाजहान जिवंत असतानाच या औरंगजेबाने आपल्या 3 भावांना आणि वडिलांना कैदेत टाकून सत्ता हस्तगत केली होती. स्वतःला आलमगीर हे नाव त्याने धारण केलं होतं आणि जवळपास त्याने 50 वर्षे राज्यकारभार केला. आपल्या कर्तव्यशाली राज्यकारभारामुळे त्याची गणना एक पराक्रमी अशा शासकांमध्ये होते. आयुष्यभर त्याने कुराणच्या सिद्धांताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. इस्लामांचा तो कट्टर अनुयायी होता. त्याच्या धार्मिक धोरणामुळे बहुसंख्य हिंदू प्रजेवर अत्याचार झालेले आहेत. एवढंच नव्हे तर शीख, राजपूत, बुंदेला, सतनामी, जाट, मराठे औरंगजेबाच्या विरोधात गेलेले दिसून येतात. शेवटी जो औरंगजेब दक्षिण भारत जिंकण्यासाठी दक्षिण मोहिमेवर आलेला होता, असा हा 27 वर्षाचा संघर्षानंतर त्याने दक्षिणेतले विजापूर आणि गोवळकोंडा हे राज्य जिंकलेत. परंतु मात्र मराठ्यांचं राज्य जिंकता आलेलं नाही. शेवटी 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठ्यांशी असलेला संघर्ष हा समाप्त झालेला दिसून येतो.